विषय भूगोल. प्रकरण 3 आर्द्रता व ढग. प्रश्न 1. राजस्थान कोणत्या हवेच्या प्रदेशात येते? कोरड्या व उष्ण. प्रश्न 2. कोरड्या व उष्ण हवेत बाष्प टिंबटिंब असते. कोरड्या व उष्ण हवेत बाष्प अत्यल्प असते. प्रश्न 3. राजस्थानमधील लोक कोणता पेहराव वापरतात? राजस्थानमधील लोक सुती व सैल पेहराव वापरतात. प्रश्न 4. काश्मीर खोरे कोणत्या हवेच्या प्रदेशात आहे? थंड व कोरड्या. प्रश्न 5. काश्मीरच्या खोऱ्यामध्ये बाष्पाचे प्रमाण कसे असते? काश्मीर खोऱ्यामध्ये बाष्पाचे प्रमाण अल्प असते. प्रश्न 6. काश्मीर खोऱ्यातील लोक कपडे कसे वापरतात? काश्मीर खोऱ्यातील लोक पूर्ण अंग उबदार कपड्यांनी झाकतात. प्रश्न 7. मुंबई कोणत्या हवेच्या प्रदेशात आहे? मुंबई उष्ण व दमट हवेच्या प्रदेशात आहे. प्रश्न 8. मुंबईतील हवेच्या प्रदेशात बाष्पाचे प्रमाण कसे असते? मुंबईतील उष्ण व दमट हवेच्या प्रदेशात बाष्पाचे प्रमाण जास्त असते. प्रश्न 9. हवेचे स्थितिदर्शक शब्द कोणते? उष्ण, दमट, कोरडी, थंड हे सर्व शब्द हवेचे स्थितिदर्शक आहेत. प्रश्न 10. टिंबटिंब हा घटक वातावरणात अदृश्य स्थितीत असतो. बाष्प हा घटक वातावरणात अदृश्य स्थितीत असतो. प्रश्न 11. हवेची स्थिती स्पष्ट करताना कोणता घटक प्राधान्याने विचारात घेतला जातो? बाष्प. प्रश्न 12. एखाद्या ठिकाणी पर्जन्य स्थिती निर्माण होण्यासाठी काय असणे आवश्यक असते? एखाद्या ठिकाणी पर्जन्य स्थिती निर्माण होण्यासाठी वातावरणात बाष्प असणे आवश्यक असते. प्रश्न 13. पाण्याचे बाष्पात रूपांतर करणारी प्रक्रिया कोणती? बाष्पीभवन ही पाण्याचे बाष्पात रूपांतर करणारी प्रक्रिया आहे. प्रश्न 14. पृथ्वीवरील पाण्याचे बाष्पात रूपांतर कशामुळे होते? सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे बाष्पात रूपांतर होते. प्रश्न 15. बाष्पीभवनाची प्रक्रिया कोणत्या घटकांच्यावर आधारित असते? बाष्पीभवनाची प्रक्रिया हवेची शुष्कता, तापमान आणि वाऱ्याचा वेग यावर आधारित असते. प्रश्न 16. बाष्पीभवनाचा वेग केव्हा वाढतो? कोरडी व उष्ण हवा असेल तर बाष्पीभवनाचा वेग वाढतो. प्रश्न 17. अतिशय दमट हवामान असताना बाष्पीभवनाची क्रिया कशा प्रकारे होते? अतिशय दमट हवा असताना बाष्पीभवनाची क्रिया मंदावते. प्रश्न 18. कोणत्या परिस्थितीत बाष्पीभवनाची क्रिया जलद होते? वातावरणातील हवेच्या वाहण्याचा वेग व हवेचे तापमान जास्त असेल तर त्या परिस्थितीत बाष्पीभवनाची क्रिया जलद होते. प्रश्न 19. बाष्पीभवन कमी केव्हा होते? वारा कमी वेगाने वाहत असेल व हवा थंड असेल तर बाष्पीभवन कमी होते. प्रश्न 20. हवेतील बाष्पाचे प्रमाण ही हवेची टिंबटिंब असते. हवेतील बाष्पाचे प्रमाण ही हवेची आर्द्रता असते. प्रश्न 21. हवेचा दमटपणा किंवा कोरडेपणा हा कोणत्या गोष्टीवर अवलंबून असतो? हवेचा दमटपणा किंवा कोरडेपणा हा आर्द्रतेच्या म्हणजेच बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून असतो. प्रश्न 22. हवा जसजशी थंड होते तसतशी तिची टिंबटिंब क्षमता कमी होते. हवा जसजशी थंड होते तसतशी तिची बाष्पधारण क्षमता कमी होते. प्रश्न 23. कोणती हवा जास्त बाष्प धारण करू शकते? गरम हवा थंड हवेपेक्षा जास्त बाष्प धारण करू शकते. प्रश्न 24. बाष्प संपृक्त स्थिती म्हणजे काय? एका विशिष्ट तापमानास हवेची बाष्पधारण क्षमता व बाष्पाचे प्रमाण सारखेच असते. हवेची ही स्थिती बाष्प संपृक्त स्थिती म्हणून ओळखली जाते. प्रश्न 25.
वातावरणातील हवेमध्ये असणारे बाष्प हे हवेच्या बाष्पधारण क्षमतेपेक्षा अतिरिक्त झाल्यास काय होते? पावसाच्या किंवा हिमाच्या स्वरूपात हे बाष्प पृथ्वी पृष्ठावर पडते. प्रश्न 26. हवेची बाष्पधारण क्षमता कशावर अवलंबून असते? हवेची बाष्पधारण क्षमता हवेच्या तापमानावर अवलंबून असते. प्रश्न 27. हवेचे तापमान जितके जास्त तितकी बाष्पधारण क्षमता टिंबटिंब असते, अधिक असते. प्रश्न 28. वातावरणात जसजसे जास्त वर जावे तसतशी हवा टिंबटिंब होते, थंड होते. प्रश्न 29. हवा जसजशी उंच जाईल तसतशी हवेची बाष्पधारण क्षमता ही टिंबटिंब होत जाते. हवा जसजशी उंच जाईल तसतशी हवेची बाष्पधारण क्षमता ही कमी होत जाते. प्रश्न 30. आर्द्रतेचे मापन कोणत्या एककात केले जाते? ग्रॅम प्रति घनमीटर. प्रश्न 31. कोणत्याही तापमानाला हवेतील आर्द्रतेचे प्रमाण किती असल्यास हवा कोरडी असते? 0 ग्रॅम पर घनमीटर. प्रश्न 32. 30°C तापमानास हवेतील बाष्प किती असल्यास हवा बाष्प संपृक्त असते? 30°C तापमानास हवेतील बाष्प 30.37 ग्रॅम पर घनमीटर असल्यास हवा बाष्प संपृक्त असते. प्रश्न 33. हवेचे तापमान 5°C व बाष्पधारण क्षमता 6.80 ग्रॅम पर घनमीटर असेल तर बाष्पधारण क्षमतेतील फरक किती? 1.95. प्रश्न 34. हवेचे तापमान 10°C व बाष्पधारण क्षमता 9.40 तर बाष्पधारण क्षमतेतील फरक किती? 2.60. प्रश्न 35. हवेचे तापमान 15°C, बाष्पधारण क्षमता 12.83 तर बाष्पधारण क्षमतेतील फरक किती? 3.43. प्रश्न 36. 20°C तापमान व बाष्पधारण क्षमता 17.30 तर बाष्पधारण क्षमतेतील फरक किती? 4.47. प्रश्न 37. हवेचे तापमान 30°C, बाष्पधारण क्षमता 30.37 तर बाष्पधारण क्षमतेतील फरक किती? 13.7. प्रश्न 38. हवेचे तापमान 40, बाष्पधारण क्षमता 51.12 तर बाष्पधारण क्षमतेतील फरक किती? 20.75. प्रश्न 39. एका घनमीटर हवेत किती अंश C तापमानावर 12.8 ग्रॅम इतकी बाष्पधारण क्षमता असते? एका घनमीटर हवेत 15° तापमानावर 12.8 ग्रॅम इतकी बाष्पधारण क्षमता असते. प्रश्न 40. निरपेक्ष आर्द्रता कशी काढली जाते? एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे त्यावरून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते. प्रश्न 41. टिंबटिंब भागात हवेची निरपेक्ष आर्द्रता भूभागावरील हवेपेक्षा अधिक असते. सागरी भागात हवेची निरपेक्ष आर्द्रता भूभागावरील हवेपेक्षा अधिक असते. प्रश्न 42. टिंबटिंब प्रदेशामध्ये निरपेक्ष आर्द्रता जास्त असते. विषुवतीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता जास्त असते. प्रश्न 43. कोणत्या प्रदेशांच्या मध्ये निरपेक्ष आर्द्रता कमी कमी होत जाते? विषुवताकडून ध्रुवाकडे जाताना निरपेक्ष आर्द्रता कमी कमी होत जाते. प्रश्न 44. निरपेक्ष आर्द्रतेत फरक कोणत्या गोष्टींनुसार पडतो? पृथ्वीवरील जमीन व पाणी यांचे वितरण व ऋतुमान यानुसार निरपेक्ष आर्द्रतेत फरक पडतो. प्रश्न 45. सापेक्ष आर्द्रता कशा प्रकारे सांगता येते? एका विशिष्ट तापमानास व विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानावरील हवेची बाष्पधारण क्षमता यांच्या गुणोत्तरावरून हवेची सापेक्ष आर्द्रता सांगता येते. प्रश्न 46. सापेक्ष आर्द्रता टिंबटिंबमध्ये व्यक्त केली जाते. सापेक्ष आर्द्रता टक्केवारीत व्यक्त केली जाते.
प्रश्न 47. सापेक्ष आर्द्रतेचे सूत्र कोणते? निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्पधारण क्षमता गुणिले 100. प्रश्न 48. एका घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता 20 ग्रॅम पर घनमीटर असून बाष्पधारण क्षमता 30 ग्रॅम पर घनमीटर आहे, तर या हवेची सापेक्ष आर्द्रता किती? 66.6 आवर्ती. प्रश्न 49. एका घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता 15 ग्रॅम पर घनमीटर असून बाष्पधारण क्षमता 15 ग्रॅम पर घनमीटर आहे, तर या हवेची सापेक्ष आर्द्रता किती? 100%. प्रश्न 50. बाष्पाच्या प्रमाणात कोणत्या गोष्टीनुसार फरक पडतो? तापमानातील फरकानुसार हवेच्या बाष्पांच्या प्रमाणात सुद्धा फरक पडतो. प्रश्न 51. आर्द्रता केव्हा जास्त असते? साधारणपणे सकाळी व रात्री सापेक्ष आर्द्रता जास्त असते. प्रश्न 52. सापेक्ष आर्द्रता कमी केव्हा असते? दिवसा तापमान वाढल्यामुळे सापेक्ष आर्द्रता कमी असते. प्रश्न 53. कोणत्या प्रदेशामध्ये सापेक्ष आर्द्रता जास्त असते? समुद्र किनाऱ्याजवळील प्रदेशात सापेक्ष आर्द्रता जास्त असते. प्रश्न 54. कोणत्या प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असते? वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असते. प्रश्न 55. वाळवंटामध्ये हवा कोरडी का असते? वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असते, त्यामुळे तेथील हवा कोरडी असते.